नमस्कार मंडळी, विदर्भ आवाज न्यूज मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण आलो आहोत भिवापूरमध्ये आणि या ठिकाणी नगरपंचायतची निवडणूक आहे येत्या 2 डिसेंबरला। तर त्या अनुषंगाने या ठिकाणी काही आपल्यासोबत उमेदवार आहेत, त्यापैकी एक जे अपक्ष आहेत पण नगराध्यक्ष पदासाठी तयार आहेत आणि त्यांना राजकारणाचा अनुभव आहे गेल्या 10 वर्षाचा। तर आपण त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की काय कशा पद्धतीची या ठिकाणी परिस्थिती आहे। नमस्कार। नमस्कार, आपले हार्दिक स्वागत आहे। धन्यवाद। आपला थोडक्यात परिचय द्या आमच्या प्रेक्षकांना। माझे नाव सौ निशा राजू जांभोळे। मी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून रिंगणात आहे, अपक्ष। यापूर्वी तुम्ही नगरसेविका होत्या, म्हणजे माजी नगरसेविका? हो, 2015ला जे म्हणजे नवीन नगरपंचायत इथे झालं तेव्हा मी नगरपंचायतच्या पहिल्या निवडणुकीतच भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवली होती आणि त्यात मी विजयी पण झाली होती। बरं, तुमचा पुढच्या 5 वर्षांसाठी विजन काय, काय अजेंडा घेऊन तुम्ही रिंगणात उतरले आहात? भिवापूरचा विकास पाहता असा मी तरी पाहत आली आहे आता 25 वर्षापासून, तर भिवापूर जसा आहे त्याच अवस्थेत आहे। त्याच्यामुळे काहीतरी नवीन विकास झाला पाहिजे। जसं इथे पत्रकार भवन नाही, क्रीडा संकुल उभारल्या गेलं पण ते क्रीडा संकुल मध्ये काही त्याला कुलूप बंद अवस्थेत असल्यासारखं आहे। इथला सगळ्यात मोठा गहन प्रश्न आहे मटन मार्केटचा आणि तो गावाच्या मध्यभागी आहे। त्याच्यामुळे तो तिथं राहणाऱ्या लोकांना ते एक त्यांची मजबुरी म्हणून ते तिथं राहत आहे, पण खूप त्रास होतो त्यांना। त्याच्याच बाजूला अंगणवाडी आहे आणि त्याच्यामुळे लहान मुलांच्या आरोग्यासही ते घातक आहे। लोकवस्तीमध्ये म्हणजे अतिशय वर्दळीच्या ठिकाणी मध्यवर्ती जागी ते मटणाची दुकान आहेत असं म्हणायचं आहे तुम्हाला? कसं आहे, ते मटन मार्केट तरी बाहेर असायला पाहिजे, एक नियोजित जागा करून त्या जागेवर स्थानांतरण व्हायला पाहिजे मटन मार्केटचं। बरं, तुमचा जो जाहीरनामा वचननामा तुम्ही प्रकाशित केला आहे त्यामध्ये कोणकोणते ठळक मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीची तयारी करत आहात? जसं पत्रकार भवन आणि आपल्या भिवापूरला जसं गार्डन, त्या सौंदर्यीकरणाचा विषयच नाही। आता वृद्ध आहे, मुलं आहे, असं गार्डन मध्ये जाऊन बसू नाही शकत, त्यांना मनोरंजनाचं ठिकाणच नाही। त्याच्यामुळे अशा काही ज्या विकास करण्यालायक गोष्टी असतील त्याच्यावर माझा पूर्णपणे प्राधान्य असेल आणि मी त्या कामांना गती देण्याचा प्रयत्न करेन। निश्चितच। बरं, तुमच्या शहराची लोकसंख्या किती आहे आणि मतदार किती आहेत? 13,121 असा काहीतरी आकडा आहे मतदारांचा। त्यामध्ये पुरुष किती आणि महिला किती? 50-50 वर आहे, म्हणजे समप्रमाण। बरं, तुम्ही तुमच्या वचननाम्यात असं नमूद केलं आहे की पर्यावरणाच्या दृष्टीने काही उपाययोजना राबवणार आहात, तर काय पाऊल उचलणार आहात तुम्ही? पर्यावरणाच्या दृष्टीने म्हणजे सध्याची स्थिती पाहता पर्यावरण म्हणजे तसं पोषक वातावरण आहे भिवापूरला, पण आपण विकास कामाच्या दृष्टिकोनातून त्याच्यावर काय करता येईल हे करू। तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कुठल्या वास्तू आहेत किंवा काही शिल्प आहेत किंवा काही मंदिर आहेत, अशा कुठल्या गोष्टी आहेत? प्राचीन आपले देवस्थान भरपूर आहेत आणि ते जीर्णोद्धाराच्या याच्यात आहे। त्या मंदिरांचा इतका म्हणजे परिस्थिती डाऊन आहे की कुठं स्लॅब पडलेले आहे, कुठं ते खचण्याच्या अवस्थेत आहे, तर त्या जीर्णोद्धाराचा आपण म्हणजे हे करू, त्या कामांना प्राधान्य देऊ। आणि तसंच भीमादेवी देवस्थानाचा जो ब दर्जा मिळालेला आहे, पण त्या देवस्थानाचं काम अजूनही अर्धवटच आहे। यासारख्या विकास कामांना गती मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू। 2 डिसेंबर तर त्यानिमित्तानं तुमच्या शहरातल्या नागरिकांना, मतदारांना तुम्ही काय संदेश द्याल? मी शहरातील मतदारांना एवढंच आवाहन करते की कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, एक चांगला उमेदवार, अनुभवी उमेदवार म्हणून मतदान करा। पैसा येईल आणि जाईल, पण या लढाईमध्ये जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा हे आहे। त्याच्यामुळे तुम्ही एक उमेदवार म्हणून चांगल्या व्यक्तीला निवडून द्यावं, हीच माझी अपेक्षा असेल। पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आपण आता इथेच थांबू। नमस्कार। नमस्कार।